पाकिस्तानचा अणुबॉम्बचा अड्डा किराना हिल्समधून रेडिएशन होत असल्याची चर्चा आहे। अमेरिकेने पाकमधील रेडिएशनच्या चर्चांवर बोलणं टाळलेलं आहे। यावर बोलायचं नाही असं उत्तर अमेरिकन प्रवक्त्यानं दिलं। पाकच्या किराना हिल्सवर हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। पाकिस्तानच्या किराना हिल्सवर हल्ला झाल्यामुळे रेडिएशनच्या भीतीचा प्रश्न अमेरिकेत पोहोचला। किराना हिल्सवर हल्ल्यामुळे रेडिएशनच्या भीतीचा प्रश्न व्हाईट हाऊसमध्ये विचारला गेला। व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेमध्ये अमेरिकेचं विमान रेडिएशनच्या भीतीमुळे पाकमध्ये गेलं का असा प्रश्न विचारण्यात आला। यावर माझ्याकडे सांगण्यासाठी काही नाही असं अमेरिकन प्रवक्त्याने म्हटलंय। आमच्याकडे अंदाज लावण्यासारखं देखील काही नाही असंही त्यांनी म्हटलंय। प्रश्नाचं उत्तर देण्याचं अमेरिकन प्रवक्त्यानं थेट टाळल्याचंच दिसून आलं। Has US sent a team to Islamabad or Pakistan following the reports that there have been leaks of nuclear radiation in some of the secure Pakistani sites? I have nothing to preview on that at this time. I have one more question. Sorry. Follow up. Thank you. I think that's Thank you, Tommy. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी हे उत्तर दिलंय। प्रश्न सरळ होता की अमेरिकेनं पाकिस्तानमध्ये रेडिएशन लीकसाठी टीम पाठवली आहे का? मात्र यावर अमेरिका उत्तर टाळत असल्याचं स्पष्ट दिसून आलंय। Has US sent a team to Islamabad or Pakistan following the reports that there have been leaks of nuclear radiation in some of the secure Pakistani sites? I have nothing to preview on that at this time. I have one more question. Sorry. Follow up. Thank you. I think that's Thank you, Tommy. पाकिस्तानच्या किराना हिल्सवर भारतानं हल्ला केल्याच्या बातम्या सोशल मीडियात व्हायरल होतायत। भारताचा हा हल्ला एवढा अचूक होता की तिथल्या एअर डिफेन्स सिस्टीमला कळला देखील नाही असं म्हटलं जातंय। किराना हिल्समध्ये पाकिस्तानचं न्यूक्लिअर कमांड सेंटर असल्याच्या देखील बातम्या व्हायरल आहेत। किराना हिल्सवर अटॅक केल्यामुळे अणुधमक्यांमुळे पाकिस्तानात भूकंप येत असल्याचं देखील व्हायरल होतंय। किराना हिल्सवर भारतानं अटॅक केला आहे का असा पत्रकाराचा प्रश्न होता। किराना हिल्सवर न्यूक्लिअर कमांड सेंटर असल्याचं पत्रकारानं म्हटलं। पत्रकारांनी विचारलेला प्रश्न आणि त्यावर एअर मार्शल ए.के. भारतींनी दिलेलं उत्तर आपण पाहूया। So the social media, the Twitter is abuzz with the fact that we hit a site called Kirana Hills, which is supposed to be the nuclear storage facility, and there is a lot of rumors about Sargodha. There are foreign analysts who've mentioned that the Sargodha attack led to certain leaks. Is there a confirmation that we actually hit Kirana Hills, or we were careful of not to do any such thing? Thank you. Thank you for telling us that Kirana Hill houses some nuclear installation. We did not know about it. Okay. And we've not hit Kirana Hills, whatever is there. Okay. I did not brief in my briefing yesterday. Thank you. पाकिस्तानात देखील आपल्या पत्रकारानं विचारलेला प्रश्न कॉपी करून विचारण्यात आला। पत्रकाराच्या प्रश्नावर पाकिस्ताननं काय उत्तर दिलंय पहा। पहलगाम के फौरन बाद जो डिसइंफॉर्मेशन ऑपरेशन लॉन्च किया गया था इंडिया की तरफ से इस कॉन्फ्लिक्ट के ऊपर, वो उससे सारी दुनिया आगाह हो चुकी है। मगर एक इंतहाई गैर जिम्मेदाराना खबर जो वहां पे फैलाई गई और फैलाई जा रही है वो यह कि हमारी न्यूक्लियर फैसिलिटी को किराना के करीब जो है उन्होंने हिट किया है। आल्दो हमें तो मालूम है कि ये फॉल्स है, मगर इंटरनेशनल कंजम्पशन के लिए मैं चाहूंगा कि आप अपना इसके ऊपर पॉइंट ऑफ व्यू दे दें। जी फॉल्स है। हल्ल्यामुळे किराना हिल्स जवळची गावं खाली केली जात असल्याच्या बातम्या देखील व्हायरल होत आहेत। एका रिपोर्टनुसार किराना हिल्सवर पाकिस्ताननं भूमिगत सुविधा निर्माण केली आहे। 1980 मध्ये किराना हिल्सवरूनच अणुबॉम्बचं परीक्षण केलं गेलं होतं। 1983 मध्ये अमेरिकेच्या उपग्रहांनी हे ठिकाण शोधून काढलं होतं। अणुबॉम्ब आणि त्यासंबंधीचा साठा ठेवण्यासाठी भूमिगत बोगदे केले। शंका येऊ नये यासाठी पाकिस्ताननं या ठिकाणाला किल्ल्यात बदललंय। भारतानं उडवलेल्या सरगोदा एअरबेस पासून 8 किलोमीटर अंतरावर आहे। जवळपास 70 किलोमीटरवर पसरलेल्या हिल्सवर
पाक सरकारचा कब्जा आहे. कोणत्याही संकटापासून सुरक्षित असं किराणा हिल्स बद्दल बोललं जातं. रस्ते, रेल्वे आणि एअरपोर्ट देखील किराणा हिल्सशी जोडलेला आहे. पाकिस्ताननं किराणा हिल्सवरच अणुबॉम्ब लपवून ठेवल्याची शंका व्यक्त केली जाते. रावळपिंडीतलं लष्कराचं मुख्यालय आणि किराणा हिल्सवर असलेला अण्वस्त्रांचा साठा भारतानं उद्ध्वस्त केल्याच्या बातम्या व्हायरल आहेत. त्यामुळेच पाकिस्ताननं युद्धबंदीसाठी पुढाकार घेतल्याचं बोललं जात आहे.